नमस्कार स्वामी भक्तांनो, आज आपण जाणून घेणार आहोत देवघरात कोणती पूजा करावी. देवपूजा म्हणजे फक्त कर्मकांड नाही, तर ती आपल्या जीवनातील शांती, आनंद आणि सकारात्मक ऊर्जा देणारी साधना आहे. देवघरात रोज नियमित पूजा केल्याने घरातील वातावरण पवित्र, शांत आणि आनंदमय होते. देवघरात खालील प्रमुख पूजा करणे अत्यंत लाभदायक ठरते. सकाळी स्नान करून देवांना स्वच्छ जल अर्पण करावे. फूल, अक्षता, धूप, दीप नैवेद्य अर्पण करून आरती करावी. प्रत्येक शुभ कार्यापूर्वी श्री गणेशाची पूजा केल्याने विघ्न दूर होतात आणि कार्यात यश मिळते. प्रत्येक वारानुसार त्या वारांच्या देवतांची पूजा करावी. उदाहरण: सोमवार महादेव, गुरुवार श्री स्वामी समर्थ आणि शुक्रवार लक्ष्मी माता. तुळशी पूजा. तुळशीमध्ये भगवान विष्णूंचा वास असतो. रोज तुळशीला पाणी अर्पण करून दीप लावावा आणि प्रदक्षिणा घालावी. संध्याकाळची दीपपूजा. संध्याकाळी देवघरात दीप लावून धूप नैवेद्य दाखवावा आणि आरती करून दिवसाची सांगता करावी. स्तोत्र आणि मंत्र पठण. रोज काही वेळ देवांची स्तोत्रे, मंत्र, नामस्मरण करावे. याने मनशांती मिळते आणि नकारात्मक विचार दूर होतो. नैवेद्य अर्पण. मनोभावाने बनवलेला नैवेद्य देवांना अर्पण करावा. याने अन्न पवित्र होते आणि घरात समृद्धी नांदते. व्रत आणि उपवास पूजा. एकादशी, पौर्णिमा, संकष्टी, चतुर्थी, प्रदोष, गुरुवार इत्यादी दिवशी व्रत उपवास करून विशेष पूजा करावी. कुलदेवता आणि इष्टदेवता पूजा. आपल्या कुलदेवता आणि इष्टदेवतेची पूजा केल्याने त्यांच्या कृपेने जीवनातील अडचणी दूर होतात. देवपूजा नेहमी स्वच्छता, शुद्धता आणि श्रद्धेने करावी. पूजा करताना मोबाईल, टीव्ही पासून दूर राहून मन एकाग्र ठेवावे. चला, शेवटी सर्वांनी मिळून देवाला प्रार्थना करूया. हे श्री स्वामी समर्था, आमच्या घरी तुझी कृपा राहू दे. आमच्या सर्व पूजा, जप, तप स्वीकार करून आमच्या जीवनात सुख, शांती, आरोग्य आणि समृद्धी नांदू दे. सदैव तुझ्या चरणी आमचा विश्वास राहू दे. श्री स्वामी समर्थ.